नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूपच भयानक अनुभव आहेत. पण ते अनुभव सुरू करण्यापूर्वी मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आपला एक नवीन मिस्ट्री चॅलेंज ह्या नावाने व्हिडिओ येणार आहेत. जी लोकं म्हणतात, की आम्हाला ह्या गोष्टींवर विश्वास नाहीयेत, या गोष्टी अस्तित्वात नसतात आणि असं काहीच नसतं, लिंबू नसतो किंवा जे तांत्रिक-मांत्रिक विद्या असते काहीच नसते. त्यांच्यासाठी आम्ही चॅलेंजेस घेऊन येणार आहोत. आणि त्याचं बऱ्यापैकी शूटिंगही झालेले आहे. तर ज्यांना कोणाला या गोष्टींवर विश्वास नसेल त्यांनी नक्की भाग घ्या आणि या चॅलेंजेस कशा-कशा, काय-काय असतात हे आम्ही तुम्हाला सांगू. डायरेक्ट तुम्हाला स्पॉटवर घेऊन जाऊ आणि जर तुम्ही हे चॅलेंजेस म्हणजे जे काही तुम्हाला आम्ही टास्क देईल, ते टास्क जर तुम्ही कंप्लीट केले, तर तुम्हाला आपल्याकडनं प्राइज मनी भेटणार आणि तोही खूप मोठ्या अमाउंटचा. आणि जर तुम्ही अर्ध्यामध्येच सोडला तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला आपल्याकडे जे मोठे-मोठे ब्रँड्स आहे त्यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर नक्की भेटेल. म्हणजे तुम्ही टास्क कंप्लीट करा किंवा नका करू. तुम्हाला काही ना काही मिस्टर टॉक्सकडनं 100% भेटणार. तर हे जे चॅलेंजेस बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि Instagramला पण फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट्स हे स्टोरीच्या मार्फत भेटून जाईल. आणि आता सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टची. नमस्कार सर. नमस्कार. काय आहे आपलं नाव? मी दिलीप पाडळकर. बरं. आता राहिलं कुठे? आता राहिलं पुनावळ्याला आहे. बरं आणि मूळ गाव कुठलं? मूळ आमचं सातारा रोड. सातारा रोड गावाचं नाव आहे. पारडी फाळके म्हणतात त्याला. आणि कधीपासून इथं स्थायिक आहात पुण्यामध्ये? आता इथं येऊन मला 10 वर्ष झाली. बरं. आणि सध्या काय करता तुम्ही? मी रिटायर्ड आहे. शिक्षक होतो इंग्लिश मीडियमवरती. 8वी 9वी 10वी मॅथ्स वगैरे मॅथ्स सायन्स शिकवायचो. आणि सध्या जरा निवांत काय मनाला इथे आपलं मनाला जिथे एन्जॉय वाटतं त्या गोष्टी करत राहायचं एवढं सध्या चाललेलं आहे. आयुष्य जगायचं म्हणजे. बरं. काय कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती? पहिला अनुभव म्हणजे इतका हॉरर होता. म्हणजे अजूनसुद्धा माझ्या अंगावर काटा येतो. एवढी वर्ष झाली. जवळ मला वाटतं मी 10वीत असेन. 10वीमध्ये सांगणे 72 सालची गोष्ट आहे ना. 2026 म्हणजे 28 50-55 वर्ष होत आली. म्हणजे झाली म्हणा. पण ती अजून एखाद्याला ती गोष्ट मी सांगताना सुद्धा माझ्या अक्षरशः काटा येतो आणि ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतात. पण ते प्रसंग डोळ्यासमोर का उभा राहतो ह्याचीसुद्धा स्टोरी माझी स्टोरी संपल्यानंतर हे अजून माझ्याबाबत असं काय घडतंय ते तुम्हाला एंडला सांगेन. म्हणजे अजूनपर्यंत काय लक्षात राहतं ते तुम्ही सांगणार. अजूनपर्यंत लक्षात राहण्याचं कारण जे आहे ते तुम्हाला माझी स्टोरी सांगून झाल्यानंतर सांगेन. काय मग तुम्हाला पटेल ती. बरं. तर काय होती सुरुवात कशी होती स्टोरीची तुमच्या? म्हणजे 10वीत होतो त्यावेळी 1972ची गोष्ट आहे साधारण. त्यावेळी मी मिरजेला राहतो. सांगली मिरज आता खूप महानगर आता झाली ती. पण ते सांगली मिरज त्यावेळेला वेगळं होतं. तर त्या मिरजेमध्ये आम्ही मंगळवार पेठेत राहायचो आणि आमचं काय वडील सर्व्हिसला असल्या कारणानं तिथं आम्ही भाड्याचं घर घेऊन राहत होतो. आमचं गाव दुसरं होतं त्यामुळे आम्ही तिथं वडिलांच्या सर्व्हिसमध्ये बदल्या होत असायच्या. बदल्या होत असताना कुठे स्थायी घर आम्हाला कधी मिळालेलं नाही आहे. मिळालं नाही. आम्ही वडिलांनी कधी घेतलं नाही. आम्हाला त्यावेळी काय कळतं एवढं. आम्हाला फक्त काय आज इथं शाळा आज तिथं शाळा एवढंच फक्त. त्या मिरजेमध्ये मंगळवार पेठेत राहायचो मी. आणि ते घर होतं आमचं शेणात सारवायचं घर होतं. फरशी नव्हती. मग त्यावेळी आणि घर मोठं होतं. 3 खोल्याचं मोठं घर होतं. मला मोठ्या खोल्या होत्या. तर सारवायला शेण लागायचं. बरं आता त्यावेळी जनावरं सगळ्यांच्याकडे होती काय किंवा रस्त्यावरही जरा जनावरं फिरायची म्हणजे गाई म्हशी वगैरे फिरायच्या आम्हाला दिसायच्या. आणि कधी पण कुणीही शेण ते उचलून घेऊन घरी जाऊन सारवायचे हे पण मी बघत होतो. पण ते आईला आमच्या जरा थोडंसं ते असं रस्त्यानं आपण डायरेक्ट गोठ्यातनं घेऊन यायचं. आणि आमच्या ओळखीचे एक होते एक फॅमिली. ती मात्र आमच्या घरापासून सांगणे 3 किलोमीटर अंतरावरती आहे. 2.5-3 किलोमीटर होतं ते. तासगाव मारुती म्हणून आहे. म्हणजे अजून प्रसिद्ध आहे तो तासगाव मारुतीचा पुढचा रस्ता. तिथं पण नाका वगैरे होता. तो नाका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कॉलेज आहे एक आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज.
त्या कॉलेजसमोर जी गेस्ट हाऊस आहे, सरकारी गेस्ट हाऊस, त्या गेस्ट हाऊसच्या शेजारी एक बंगला होता. त्या बंगल्यामध्ये एक फॅमिली राहायची आणि ती फॅमिली आमच्या चांगल्या ओळखीची होती. आणि त्यांच्या घरी गाई म्हशी वगैरे गाई म्हणजे म्हशीच होत्या जास्त. आणि त्या म्हशीचं शेण आई मला आणायला सांगायची, ज्या वेळेला लागेल त्यावेळेला सारवायला. सारवायला. आठवड्यातून म्हणजे म्हणजे 15 दिवसात तरी कमीत कमी एक महिन्यातून 2-3 चक्रा तरी. व्हायच्याच. कारण शेण भरपूर लागायचं, खोल्या मोठ्या होत्या, कुठे रस्त्यावरून गोळा करत बसणार, शक्यच नव्हतं ते. मग ते महिन्यातून 2-4 तरी करायला लागायचं. पण जनरली आई मला पाठवायचं, सकाळी उजाडल्यावर 6-7च्या दरम्यान पाठवायचं. आता सायकल होती, भली मोठी एक पत्र्याची बादली होती, ती बादली भरून शेण आणायचं मी. पण एकदा काय झालं अचानक, म्हणजे उद्या आपल्याला म्हणले, आई म्हणले उद्या सारवायचं आहे आणि जरा कामं खूप आहेत उद्या, तू उद्या सकाळी लवकर जाऊन शेण घेऊन ये, आपल्याला पाहुणे वगैरे येणार. आता कोण पाहुणे मला काय आठवत नाही फारसं, पण ते सिच्युएशन अशी होती. असं कर म्हणले, आता सकाळी लवकर मी जरा 5 वाजता 4:30-5ला उठवते काय, आणि तुला पाठवते. म्हणलं अंधार कुठे, तो रोजच्या रस्ता रोज जातोस का म्हणलं. तासगावचं मारुती आहे ना, मारुतीला रोज रोज संध्याकाळी फिरायला तुम्ही रस्त्यावर जात आहे तिकडं, आणि एक तसंच जायचं म्हणलीस. कधी कधी शनिवारी सकाळी पण मित्रावर जाताच ना, मग जरा आणखीन पुढं जायचं आहे थोडंसं. बरं ठीक आहे म्हणलं, जाता. त्यावेळी काय भूत खेत अमुक तमुक असं काय, म्हणजे फारसं आमच्या चर्चा वगैरे कधी घरात येवायच्या नाही, बाहेरच्या व्हायच्या नाही. मित्रांकडून एकदम स्टोरी ऐकलं ते, पण काय फारसं लक्ष माझं गेलं नव्हतं, दुर्लक्ष. काय त्यात सांगत असेल काहीतरी म्हणून. मग दुसऱ्या सकाळी आईनं उठवलं, बादली घेतली. वडिलांची सायकल होती, आमच्या घरात एकच सायकल होती वडिलांची, आणि त्या सायकलवर वडील त्यांच्या कामाला वगैरे जायचे. तर ते कधी कधी त्यांना रात्री यायला उशिरा व्हायचा. रस्त्याला लाईट वगैरे असायच्या नसायच्या, त्याला काय आता त्यावेळची गोष्ट म्हणजे रस्त्यावर काय नाही. आमच्या घरात तर कायम कंदील आणि चिमणी राखेलची. ते लाईट ह्या प्रकारे आम्हाला काय फारसा कधी जमलाच नव्हता. मग ते वडिलांनी काय करायचं, रात्रीच यायला उशीर होता, मग सायकलला मागच्या जागाला एक डायनामो म्हणून एक प्रकार असा, डायनामो. त्याचा डायनामो म्हणजे असा एक सिलेंड्रिकल टाईप आहे ना, त्याच्यावरती एक छोटासा गोल असायचा, त्याला दात्र्या असायच्या. त्या दात्र्या ज्या आहेत ना, त्या दात्र्यामध्ये ते खाली एक बटन आहे, ते बटन प्रेस केली, दात्र्या सायकलच्या मागच्या जागा अडकायच्या. सायकल जागा जसं फिरेल तसं लाईट पडायला सुरू होतं, आणि जोरात सायकल पडत, जोरात फुल प्रकाश पडायचा. ते वडिलांची सायकल मला येतच होती, वडिलांनी शिकवली होती. ठीक आहे म्हणलं, लाईट आहे म्हणलं जाऊ म्हणलं. काय सकाळी उठलं म्हणजे आईनं उठवलं 4:30-5, पावणे 5 वाजले असेल. जा म्हणलं, अरे पटकन घेऊन ये. ते पण लवकर उठतायचं, काय तुझी अडचण काय, म्हणजे तुला काय वाट बघायला लागणार नाही, काय नाही, तू जाऊन पटकन घेतली सायकलला ती पत्र्याची बादली अडकवली, टांग टाकली सायकलची. आता टॉंग टॉंग धडकून सायकल, ते आवाज वगैरे यायचा काय. ते सुरुवातीला मला हे मजा वाटायची, पण नंतर आज मात्र तो आवाज पूर्ण शांतता बाहेर, पण तो माझ्या सायकलच्या मधल्या बारावरती म्हणजे धडकणारी पत्र्याची बादली होती. तो आवाज मला कुठंतरी जरा थोडंसं घाबरलं, म्हणजे मला तो घाबरून टाकणारा आवाज वाटला का, कोणाला माहिती. कसा होता म्हणजे तो आवाज? टंग 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 असं काहीतरी वेगळं, म्हणजे दोन्ही पत्र्याचेच, मग ते धडकले काहीतरी आवाज, पण तो आवाज मला काहीतरी विचित्र आवाज, विचित्र वाटत होता. ठीक आहे म्हणलं, आता काय बरं, आईनं सांगितलं म्हणलं, म्हणजे आणखा जसं मनात काय दुसरं आम्हाला काय बाकीचं माहिती, फक्त आपल्याला जायचं यायचं तो काय टार्गेट. रस्त्यावरती पूर्ण अंधार पडला होता. उजेडायला अजून खूप अवकाश होता. काय अजून 5 पण वाजले नव्हते, 4:45ला घरातून बाहेर पडलो. हळूहळू सुरुवातीला ते शिवाजी चौक, शिवाजी पुतळा अजून आहे. पुढे गेल्यानंतर हळूहळू काय होतं, लोकवस्ती संपते. काय
लोकवस्ती संपल्यानंतर डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर लागतं. त्या मारुती मंदिरात आम्ही दर शनिवारी मात्र हमखास आमची गँग सगळी येतं, मित्र आम्ही जायचो, बसायचं, संध्या 7-8 वाजता गप्पा मारून यायचं. आमचं ठरलं असायचं. मग ते आपलं जाता जाता आवाज येतो आहे, इकडं तिकडे बघत जरा घाबरून, मला थोडी घाबरत, पण आता ते माझ्या सायकलच्या चाकावर धडकणाऱ्या बादलीचा आवाज आहे, मला सवय झाली होती. पण तरी पण लक्ष मात्र माझं, नजर एका ठिकाणी स्थिर राहत नव्हती. आणि सायकलचा उजेड जो पडणार, डायना लाईटचा उजेड पडत होता, तो जरा कमी वाटला की मी आणि जोरात पळवायचं. तोपर्यंत मारुतीच्या मंदिराला एका हातानंच पाया पडलो, बाय केलं का आपलं काय, कारण ती श्रद्धा होती आपली. मारुतीचं मंदिर कधी आम्ही शनिवारी चुकवलं नाही, जायचंच. तर पुढे गेलं. पुढे एक काय ते जकात नाका होता. आता जकात नाका आसपास मात्र दूर आज कुठेतरी एखादा बंगला वगैरे, बांधकाम वगैरे सुरू झाले ते बघायचं कुठं काय दिसतं, पण अंधारात कुठं काय फारसं दिसत नव्हतं. पण शांतता मात्र भयान होती. रस्त्यावरती एक वाहन नाही, एकही वाहन नाही. कारण ते आता त्यावेळी गजबज वाहनाची कमी, आता काय नव्हतं, रोज 5 सेकंद कोणाला चैन पडत नाही. 5 सेकंदाला काहीतरी आवाज येतोच रात्रीसुद्धा. तर ते जकात नाका ओलांडला. डाव्या बाजूला मेडिकल कॉलेज लागतं. मेडिकल कॉलेज मात्र मला माहिती होतं, मला मित्र सांगायचे तिथं आहे की नाही, ती पोरं जी आहे, हॉस्टेलची पोरं आहे, मेडिकलची पोरं आहेत ना, MBBS वाले प्रेतं फाडतात, आणि ते प्रेतं फाडून तिथले सर त्यांना शिकवतात. बापरे. प्रेतं फाडून त्याला, आणि ते मला अचानक आठवलं की त्यामुळे जे अंगावर काटाच आला माझ्या. म्हणलं आता हे यातनं कोण बाहेर येतं का काय नाही. राम करत बजरंग बलीचं नाव घेत आपलं पुढे निघालो. आणि मेडिकल कॉलेजचं मेन गेट, आता तिथे झाडं वगैरे भरपूर मोठमोठी उंच असे झाडं, त्यावेळेस झाडं भरपूर असायची, दोन्ही बाजूला झाडं होती. आणि मेडिकल कॉलेजचं गेट क्रॉस केलं तर ते एक मोठं झाड होतं. सायकलचं थोडंसं तिथं वळ असल्यामुळं सायकल हँडल असं काय स्टेडियम वगैरे काय मग इकडं तिकडं, तिथे एक झाडाखाली मला अचानक काहीतरी पांढरा हल्ल्यासारखं दिसलं. अंगावर घाबरलं, अंगावर काटा आला, म्हणजे अचानक, कारण एवढ्या शांततेत येतं. पण मी सायकल हँडल थोडंसं असं वळवलं, आणि ती लाईट तिच्या चेहऱ्यावरती पडला. संपूर्ण मोठी बाई पूर्ण पांढऱ्या साडी तिथं उभी होती. बापरे. चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत काय आठवत नाही. म्हणजे एक गुढ काहीतरी, म्हणजे चमत्कारिक मला वाटलं. तसं 10वीच्या समोर बऱ्यापैकी चेहरा कसा दिसतोय ते कळत होतं. बरं, भयानक म्हणावं तसंही काही नाही. बरं, नेहमी नॉर्मल असं पण काही नाही, पण काहीतरी चमत्कारिक वाटला तिचा चेहरा. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, तिच्या कपाळावरती मोठं कुंकू होतं, भलं मोठं कुंकू, असं भलं मोठं कुंकू. ते कुंकू बघितलं, पूर्ण तिच्याकडं वर खाली बघितलं काय, तोपर्यंत सायकलचा स्पीड कमी झाला होता, त्यामुळे लाईट थोडासा कमी झाला. म्हणून मी थोडंसं हँडल वळवून आणखीन थोडा लाईट पाडायचं बघायला लागलं. आणि लाईट पडला, आणि तो म्हणजे कसं काय पडला, सायकल हळू होती त्यामुळं जास्त प्रखर म्हणजे उजेड यायचं काय कारण होतं. पण अचानक तिचा चेहरा मला पूर्ण दिसला, क्लिअर दिसला. लांबून असं ती पूर्णाकृती असं चेहरा क्लिअर दिसला. आणि जणू काय मी तिला जवळ बघतोय असं मला वाटायला लागलं, सायकल बसलं असून. आणि अचानक ती माझ्याकडून हसली, पण तिचं हसणं असं होतं, आवाज नाही का, हसणं त्यामध्ये. पण ते हसणं बघून माझ्या अंगावर आला काटा. म्हणजे असा काटा आला, म्हणजे अजून माझ्या अंगावर तो प्रसंग आठवला, काटा येतो. आणि तो
अजून काटा काय येतोय नंतर पुढं तुम्हाला शेवटी सांगणारच आहे मी. तर ती हसली, अरे खुणवायला आली मला, ये इकडं. आता खुणवलं आणखीन घाबरलो मी. आता म्हणले बाई काय करणार नाही, दिसते कशी आहे. आणि काय म्हणलं आता काय करायचं विचारात पडलो. म्हणजे क्षणभर सुद्धा नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण म्हणतो त्याप्रमाणे असं केलं मला. मी त्याकडे बघत होतो आणि मी आता काय करायचा विचार करत नाही. फ्रॅक्शन म्हणजे अगदी सेकंदाचा काही कालावधी गेला असेल, सेकंदाचा काही भाग एवढाच कालावधी गेला. आणि अशाने हसल्या अशी आणि गायब झाली. म्हणजे क्षणभर मला काय सुचेच नाही, इतका म्हणजे घाबरल्या. बरं, सायकल जागेवर उभा, तेव्हा सायकल गाडी बंद झाली. पूर्ण अंधार पसरला असून सुद्धा क्षणभर ती अजून समोर आहे अशी मला वाटली. म्हणजे काय करावं आणि काय नाही, जागच्या जागी काही क्षण पूर्ण स्तब्ध झालं. माझं शरीरातलं ताकद गेलं, जागच्या जागी उभा राहिलो. सायकल वळवली, सुरू केली, लाईट पडला डायनामोचा. समोर परत तीच बाई पण ह्यावेळी तिच्या चेहऱ्यामध्ये इतका असा भयानक, पहिला जशी मगाशी जशी दिसला होता त्या चेहरा, लाल कुंकू पांढरी शुभ्र साडी, पण तीच बाई दिसली. पुन्हा नंतर अचानक काय आलं, तिचा चेहरा बदलायला म्हणजे कसं काय, ती डोळे एकदम असे बाहेर आले वाटले, जीभ पण अशी बाहेर काढलेली वाटायला मला. खबर म्हणजे एखादं कसं कुठेतरी आम्ही ऐकलं होतं त्यावेळी, कारण आमच्या शहरात मग कोणीतरी एका माणसानं फाशी म्हणजे घरातच तोर लावून फास लावून आत्महत्या केली होती. त्याचं वर्णन मित्राकडून ऐकलं होतं. म्हणजे असं फास लावून घेतलं की ते डोळे बाहेर येतात, जीव वगैरे बाहेर येते. आणि ती त्याची मला आठवण झाली. तसंच डोळे बाहेर आलेत, जीभ बाहेर आले, आणि तरीसुद्धा त्यातून ती माझ्याकडं मला हात करते, ये. ह्यावेळी मात्र ये म्हणल्याचा आवाज मला ऐकू आला. पण आता घराकडं निघालोय, ती बाई बोलवते आणि ती समोरच उभी आहे. सायकल थांबली. चेहऱ्यावरच्या म्हणजे माझ्या सायकलचा लाईट गायब झाला, पण तिचा चेहरा त्या काळोख्या अंधारात थोडासा कमी उजेडातला चेहरा मला दिसला. पण तो असा दिसला की तिचं वर्णन कसं करावं. अशा ते कुंकू फिसकडल्यावर केस विस्कडल्यावर म्हणजे हा हसल्याने का वाटली, हसल्याचा आवाज नाही आला, पण ती तशी मला हसल्याने वाटली. आणि म्हणलं आता हे आपल्याला काहीतरी कारण आता आपल्याला सोडत नाही. म्हणलं रस्त्याच्या मध्येच उभी आहे, अंधार सगळीकडे, अजून काय उजेडाचा पत्ताच नव्हता. किती 5 वाजून फक्त 5-10 मिनटं झाली असतील, कारण 15-20 मिनटापूर्वीच बाहेर पडलेलो. तेवढंच हे घडले. घाम फुटला, काय सुचेना. राम. त्यावेळी आमच्या डोक्यात एक भूताच्या गोष्टी मित्राकडे ऐकल्या होत्या. फक्त राम म्हणायचं ना आपण, मग ते आपल्याला ते भूत काही करत नाही, हीच संकल्पना आमच्या मित्रांमुळे डोक्यात बसलेली. घरच्यांना घरी कधी असले विषय निघालेच नाहीत, पण ते मित्रांच्यामुळे थोडंसं होतं तसं. मग ते सुरू केलं राम. म्हणजे किती स्पीडनं म्हणतोय मला कळत नव्हतं, पण ते जसं मी स्पीड वाढवला, राम. हळूहळू ती बाई मागं सरकायला बघून थोडासा धीर आला.
आणि मग जोरात म्हटले राम 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 राम. किती वेळ किती जोरात म्हणत होतो मला आठवत नाही, पण ती नंतर हळू ती गेली आणि गायब झाली. पण हा क्षण जो आहे, आलो कसं तरी घरी, पण हे क्षण, तो हा प्रसंग मी अजून विसरू शकलो नाही, अजून विसरू शकलो नाही. पुढे येतेच का विसरू शकलो नाही ते घरी आलो. आई म्हणली आणलंच का रेशन? तोंडातनं काय शब्द निघतोय काय? नुसतं गोळी वळायचं झालं माझं. आईने बघितलं, म्हणले काय झालं रे? मला 2 मिनटं बोलता पण येईना. हाय हलवून, अरे काय झालं? शेणला आणलं तिथं. बाईनं मला अडवलं. म्हणजे हाच टोन आईसमोर घडलेला. आई पण घाबरली. म्हणजे काहीतरी दिसलं असेल म्हणले त्याला आईनं, पण मला तिनं समजून काढ, बरं असेल म्हणले काहीतरी दिसलं असतं. बरं चल राहून द्या, राहून अशा उद्या वगैरे जा, उद्या वगैरेच निवांत आपलं नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता वगैरे जा, आज राहून देत झोप. म्हणले चहा पिणारच का म्हणले? आम्ही त्यावेळी चहा प्यायचं. एक नाही 2 नाही, तरी पण आईनं चूल पेटवली. आमच्या म्हणजे कसं घर जे होतं 3 खोल्याचं, मागच्या बाजूला एक पडवीसारखं उसळेल, तिथं आम्ही चूल बसवाय. ती चूल बसवली ती घरात स्वयंपाकाचं स्टोव पण होता, पण शक्यतो आता जळून कसं इकडे तिकडे फुकट मारायला आणायला उचकून कुठनं तरी, हे आमचे उद्योग त्यावेळी चालायचे. अगदी शाळेत नेताना असं कुठं काय काट्या पिठ्या आकडं बीड पडलं असलं तरी तेवढं तिथे आम्ही घरी घेऊन, म्हणजे त्यावेळी आमची पद्धत. आईनं चूल पेटवली, चहा वगैरे केला, आणून दिला. कब्बशी, आणि त्यावेळी कब्बशीच वापरायचं. बशीत चहा उचला, पण ते हात मात्र अजून थरथरत होता. आईनं ते बघितलं. आई थोडीशी, मी आईकडे बघितलं नाही, पण आईनं माझ्याकडे बघितलं असं. आईनं हात धरला माझा. काय होतं मी पाहिलं का? नाही नाही पितो म्हटलं मी. पण ती आईनं तसं म्हणल्यावर कदाचित 1-2 मिनिटं हाताय थरथर थांबली. चहा पिला, त्याचं झोप, आणि अंथरुणात पडलो. पांघरून अगदी डोक्यावरून घेतलं पांघरून. भीती बसली होती म्हणते बसल्यामुळे. तोंड उघडशाळी बेता मला भीती वाटते, असं डोक्यानं पांघरून घेतलं. फक्त आई सांगितलं, म्हणलं ते कंदील घालवू नको म्हणलं, काय अंधार करू नको म्हणलं. कारण आम्ही रात्री कंदील बारीक करून किंवा कदाचित काय कळ कंदील जायचं, पण म्हणजे अंधारात झोपायची आम्हाला सवय होती. पण आत्ता मात्र मला आई म्हणलं ते कंदील बारीक कर, घालवू नको म्हणलं, अंधार करू नको, मला भ्या वाटतं म्हणलं. बरं ठीक आहे म्हणले. पण त्या आईने त्यावेळी मला विचारलं नाही काय भ्या वाटतं वगैरे, आईने काही विचारलं नाही. कदाचित काय जाणे झाले असावे. आणि मग ते झोपलं होतं, थोडा हळू शांत झोप लागली. नंतर साधारणपणे 8च्या सुमारास आमच्या वडील कामाला जायचे काय. मग ते आईने सांगितलं असं काय झालं ते मला. त्याने ते काय ते सगळं सांगितलं माझी स्टोरी. मी घाबरलो एवढं, फक्त सांगितलं. म्हणले वडील मग काय मला न उठवताच कामावर निघून. नंतर मग साधारण 10च्या दरम्यान आईनं उठल्यानंतर मात्र मला क्षणभर काय म्हणजे काय घातल्याचं जाणवलंच नाही. सर म्हणतं आंघोळ करून घे, मस्त जेवण केलं होतं. आवडतं डाळ कांदा केला म्हणजे. तेव्हा म्हणजे अजून मला हरभऱ्याच डाळ कांदा आणि गरम गरम भाकरी हे माझं आवडतं खाद्य अजूनसुद्धा. कारण ते आईच्या हातचा डाळ कांदा हा प्रकारच वेगळाच. डाळ कांदा गेला, मग पट्टीशी उठलो, आंघोळ केली, जेवलो. मग दुपारी आईबरोबर आपलं बसलो. आई भांडे घासत होते. आईनं बोलून घेतलं. म्हणले आता काय बाकी बहिणी वगैरे शाळेत गेलेल्या, मग मला एकटं तिकडे कर म्हणा आतल्या खोलीत. मग बाहेर आलो मागच्या अंगणात. आई भांडे घासत होते. मग आई तिकडे जाऊन बसलो. मग आईने विचारलं आता कसं वाटतंय? तर शेण आणायला गेलं तर काय झालं रे?
शेण का आणलं नाहीस? ती सगळी स्टोरी सगळी सांगितली. सगळी सांगितली. मग ते लगेच मग तिने आंघोळ वगैरे झाल्यानंतर काय काय ते मीठ मोहरी वगैरे काहीतरी घेऊन असं अंगावरनं 3-4 मग ते जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर मग आई तोपर्यंत जेवण झालं. आईने भांडी वगैरे उचलली. माझ्यासमोर ताट पण उचललं. झालं का माझं जेवण? झालं आहे म्हणलं. मग ते माझ्यासमोर ताट पण उचललं आणि गेली भांडी घासायला नेहमीप्रमाणे. ते काय सांगून जायची काय गरज, ते आपलं नेहमीप्रमाणे गेली भांडी. पण ती गेल्यानंतर मला एकदम फील आता इथं कोणच नाही. वडील कामावर गेले, बहिणी पण शाळेला गेलेल्या. मग मला एकटं वाटायला म्हणून मी मागच्या पडत आई जिथं भांडी घासत होती तिथं जाऊन मी बसलो. आईनं विचार मला हां तिथे गेल्यानंतर आईनं मला विचारलं, काय रे शेण का आणलं नाहीस? शेण का आणलं म्हणलं. पुन्हा आणि घाबरून अंगावर काटा. म्हणलं नाही आणलं. का आणलं नाही? सारवायचं होतं. सगळं बघ जमिनीवर पोपडे सगळं जमा झाल्यात. मग तिला सगळी स्टोरी सांगितली. सगळी स्टोरी सांगितल्यावर ती पण जरा थोडीशी घाबरायला. तिने विचार केला काय ते म्हणजे लागीर बीर काय झाल्या का काय होऊ नये म्हणतात. तिने काय केलं, पटकन आपले उठले, ते भांडी घासायला सोडली तिथंच काय, आणि मिरच्या घेतल्या असं अंगावरनं उभं 3 वेळा का 5 वेळा मला आठवतं असं वर खाली केलं मिरच्या घेऊन आणि ते चुलीत टाकलं. मग आई माझ्याजवळ बसली जरा आणि नंतर मग झोपायचे का तुला? मला परत झोप आली. परत मग झोपलो. पण हे आता तुम्हाला जे काय सांगितलं हे अजून जवळ 50-55 वर्ष 50-55 वर्ष पण गेली त्या घटनेला. पण अजून ही घटना अगदी फ्रेशमध्ये तुम्हाला मी सांगू शकलो. त्याला कारण आता तुम्हाला सांगतो. तो प्रसंग अजून का डोळ्यासमोर जेवढं प्रखरपणे कसं काय सांगितलं? प्रखरपणे का आठवतं? कारण ह्या स्टोरीचा संबंध अजून माझा तुटला नाही. एक सुरुवातीला एक महिन्याभरात पुन्हा ती बाई माझ्या स्वप्नात आली पुन्हा. नुसतं असं करायचं आणि थोडंसं स्माईल हसलेलं करायची. ये तोच चेहरा, तोच कपाळ, म्हणजे अजूनही स्वप्नामध्ये यायची. तेच कपाळाचं मोठं कुंकू. आई करून मी घाबरून उठलो. आई शेजारी झोपली. की आईनं मला काय आलं? म्हणलं तीच बाई माझ्या स्वप्नात आली ते म्हणलं. ते पुन्हा आईनं काय काय केलं उपचार वगैरे म्हणजे काय कोणाला मांत्रिक वगैरे वाटलं. पण ते काय फारसं मला आठवत नाही दिलं नेमकं काय केलं ते. त्यानंतर ते विसरून गेलो घटना. पण नंतर त्या कालानंतर अजूनही दीड वर्ष 2 वर्ष झाली बाई ती अजून माझ्या स्वप्नात होती. अजून माझा पिक्चर सोडला नाही. आता अगदी लेटेस्ट म्हणजे त्यामुळे 2 वर्षापूर्वी स्वप्नात आलीच होती. आणि कदाचित आज स्टोरी तुम्हाला सांगितलं कदाचित आज माझ्या स्वप्नातसुद्धा येईल. म्हणजे इतकं ते. पण आता ते सवय झाली. बायकोलाही माहीत पडले काय. मग ती बायको आपल्याला पण मग काय बोलते का वगैरे ते स्वप्न? काय नाही, नुसतं आता फक्त बोलत नाही. आता फक्त एवढंच करते. एवढंच खुणावते. चेहरा तोच, भलं मोठं कुंकू, काय पांढरी साडी आणि एवढंच दिसायचं. मी संपूर्ण आकृती नाही दिसाय, फक्त एवढंच दिसायचं मला. बरं. आणि जिकडं आत्महत्या केली होती ज्या घरामध्ये, त्या नातेवाईकांना तुम्ही सांगितलं की माझ्या स्वप्नात येते वगैरे त्यावेळीस? नाही ते नंतर आम्हाला कळलं काय की त्या झाडाखाली जे असं नवऱ्यानं हाकलून दिलं होतं. म्हणजे आता तू मला नको आहेस. मी त्या बाईला गेलं होतं, तिला मुलं होत नव्हती. रात्रीच घराबाहेर काढलं. अच्छा. रात्री बाहेर काढला. तू आत्ताच्या आत्ता जा. आता काय म्हणजे केसाला भरपूर बाहेर काढलं होतं म्हणे. आणि ती बाहेर आता नवऱ्यानं दार लावून घेतलं. ह्याच्याकडे पर्याय नव्हता. घरात दुसरं कोणच नाही.
रडत नाही. पण त्या ज्या झाडाखाली तिला बघितली ती, त्या झाडालाच तिनं स्वतःची साडी काढून फाज म्हणजे त्या फाज घेतला होता. बापरे. अजून स्वप्नात येतेच. ते आता कधी सुख होणार, आता 2 वर्ष आले, 2 वर्षापूर्वी आली स्वप्नात. अजून कदाचित आज गेले, घरी गेल्याशिवाय कदाचित येऊ शकतील. येऊ शकेल. आता ऐकल्यावर माहिती पडले, अधून ते कोणतरी बाई स्वप्नात, आता तिलाही माहिती आहे, माहिती आहे बाई स्वप्नात येते, त्यांना बोलवत असते काय, आणि मग असं काही तोंडाला पकडलं मला उठवते, त्यातच सवय पडते. बरं. तर हा होता तुमच्या आयुष्यातला खतरनाक अनुभव. खतरनाक म्हणजे अजून अनुभव येतोय. पण त्या प्रत्यक्ष घडलेला अनुभव तो मात्र कोणाला सांगताना अजून माझ्या अंगावर काटा येतोच. बरं. तर मित्रांनो, हा होता सरांसोबत घडलेला अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होता. शेवटपर्यंत माहीत नाही पडली की ती जी आत्महत्या केलेली बाई ती कोण होती, किंवा ह्यांच्या स्वप्नामध्ये येणारी बाई कोण आहे ती अजूनही माहीत पडली नाही. आणि जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपला मिस्टर चॅलेंज म्हणून शो येत आहे, तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर तो शो आणता येईल. आणि त्याच्यामध्येही तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की काय काय चॅलेंजेस दिले पाहिजे, ज्यांनी भाग घेतलेले आहेत, जे आपले टास्क कंप्लीट करतात त्यांनी काय काय चॅलेंजेस स्वीकारले पाहिजे, किंवा आपण त्यांना काय काय चॅलेंजेस दिले पाहिजे, हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, चला तर आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.